देशातील तरुणाईनं इतिहास घडवला, जेनझी जिंकले आणि सरकार झुकलं। तरुणाईच्या या 36 दिवसांच्या लढ्याला अखेर यश आलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय। सर्व मागण्या सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या मान्य झालेल्या आहेत। गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला गेलाय। महिनाभराहून अधिकचा ठिय्या दिला गेला, बेमुदत उपोषण झालं, तसंच संसदेवर मोर्चा सुद्धा काढण्यात आला। यावेळी पोलिसांनी लाठी हल्ला सुद्धा केला आणि इतका संघर्ष करून दिल्लीतून न हटलेल्या तरुणांचा हा विजय झाला। लीड पेपर फुटीच्या विरोधात देशभरात तरुणांनी केलेल्या आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। कॉक्रोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं आंदोलन यशस्वी झालं। कोई भी एक्शन एफआईआर न हो, और अगर है तो वो विड्रॉ हो, वो चाहे दिल्ली पुलिस के द्वारा हुआ हो, चाहे वो बीजेपी रूल स्टेट्स में कहीं हुआ हो, तो वो एफआईआर की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा। इस बात को सरकार ने स्वीकारा है, जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे। लेकिन प्रोटेस्टर्स से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान लीजिए। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या सोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, सध्या तुम्ही दिल्लीमध्ये आहात, काय सध्या तिथली दृश्य तुम्हाला दिसतायत? कारण काल तरुणाईने इतिहास घडवला, अखेर राजीनामा घेतला गेला आणि त्यानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला। आज सध्या जंतर मंतरवर काय स्थिती आहे? जंतर मंतर आता हळूहळू रिकामं व्हायला सुरुवात झाली होती कालच, आणि आता आंदोलक हे बऱ्यापैकी या ठिकाणाहून गेलेले आहेत। खरं तर कालच आवाहन करण्यात आलेलं होतं कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींकडून की आता त्यांनी आपापल्या घराकडे जावं आणि जंतर मंतर किंवा दिल्ली परिसर हा खाली करावा। एकंदरीतच कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेलं हे यश पाहता आपण तरुणांमधला उत्साह सुद्धा काल जंतर मंतरच्या मैदानावर आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात बघितला होता। मात्र ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या नीट परीक्षेच्या सगळ्या घोळामुळे त्यांच्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीकडनं ठेवण्यात आलेला होता, त्यांच्या प्रतिनिधींकडनं ठेवण्यात आलेला होता। त्यामुळे एकंदरीतच आता आज ठाकरे बंधूंचा जो काही जल्लोष मोर्चा आपण शिवाजी पार्कमध्ये बघणार आहोत त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सीकेपीच्या प्रतिनिधींकडून, सीकेपीच्या फॉलोअर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असं सध्याचं चित्र आहे। मात्र दिल्ली आता शांत झालेली आहे आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान सुरुवातीलाच कॉंग्रेस जनता पार्टीचं हे आंदोलन, जंतर मंतरचं आंदोलन, ही जी काही वादळी लाट आलेली होती त्याच्यानंतर आता पावसाळी अधिवेशन सुरळीतपणे सुरू होईल असा अंदाज आहे। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।